बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। तुम्हाला अजय देवगणचा पहिला चित्रपट फूल और काठे आठवतोय? अजय देवगण सोबत अजून एका अभिनेत्याचा तो पहिला चित्रपट होता। खलनायकाच्या भूमिकेत त्या अभिनेत्यानं त्यानंतर सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि सलमान खान या बड्या अभिनेत्यांसोबत काम केल्यानंतर तो अचानक मौलाना झालाय। हो, खरंच ऐकलात। गेल्या काही काळात धर्मांसाठी बॉलिवूडमधील झायरा वसीम ते सना खानसह अनेक स्टार्सने राम राम ठोकलाय। या यादीत असं एक नाव आहे ज्याच्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे। 1991 मधील अजय देवगण याचा पहिला चित्रपट फूल और काटे मधील खलनायक याने देखील बॉलिवूडचा निरोप घेतला। या अभिनेत्याने देखील हा चित्रपट शेवटचा होता। त्याने अजय देवगण सोबत नाही तर सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि सलमान खान या बड्या अभिनेत्यांसोबत काम केलंय। आम्ही बोलत आहोत ते आरिफ खान या कलाकाराबद्दल। चित्रपट विश्वातील चाहत्यांचा आवडता रॉकी कसा दिसतोय, सध्या तो काय करतोय, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी अर्जुन चव्हाण, माझ्यासोबत कॅमेरामन अब्दुल शेख। आपण पाहताय लोकप्रधान न्यूज सोलापूर। फूल और काटे या चित्रपटात मधु आणि अजय देवगणची जोडी खूप आवडली होती। अजय देवगणनं आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती। त्या काळात हा चित्रपट खूप गाजला होता। खास करून तरुणांमध्ये अजय देवगणची स्टाईलची चर्चा झाली होती। याच चित्रपटातील खलनायक होता आरिफ खान। त्याने 90च्या दशकात अनेक चित्रपटात काम केलं, पण त्याला सिनेसृष्टीची दुनिया काही जमली नाही। त्याला चित्रपटात फार काही काम चांगलं मिळालं नव्हतं। आरिफ खानने अजय देवगणच्या फूल और काटे चित्रपटात रॉकीची भूमिका साकारली खरी, प्रेक्षकांनी त्याचं कौतुकही केलं। त्यानंतर तो सुनील शेट्टी, सलमान खान, अक्षय कुमार यांच्यासोबत मोहरा, वीरागती आणि दिल जले सह अनेक चित्रपटांमध्ये झळकला। या अभिनेत्याबद्दल अजून एक गोष्ट आहे ती खूप कमी लोकांना माहिती आहे। त्याने बॉलिवूडमध्ये तर काम केलंच, शिवाय हॉलिवूडमध्येही त्यानं अभिनयाचं कौशल्य दाखवलं आहे। सन 2007 मध्ये रिलीज झालेल्या हॉलिवूड चित्रपट अ माइटी हार्टमध्ये त्याने एंजेलिना जोलीसोबत स्क्रीन शेअर केली आहे। अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर तो एक दिवस अचानक बॉलिवूडला अलविदा केला। त्याने अभिनय सोडून धर्माचा मार्ग स्वीकारलाय। तो इस्लाम धर्माचा प्रचारक झालाय। कोरोना संकटात आरिफ खानने एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। या व्हिडिओमध्ये त्याला ओळखणेही कठीण झालं होतं। वाढलेली दाढी, पांढरा कुर्ता, आरिफ नवीन लुक पाहून नेटकरी हैराण झाले होते। इस्लाम धर्माचं पालन करण्यासाठी तो आता मौलाना बनला असून तो लोकांना इस्लाम धर्माचा प्रचारक आणि त्याच्या कहाणी सांगतोय। अशाच दैनंदिन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकप्रधान न्यूज चॅनल सोलापूर।